नागपूरमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले। या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा करत पाचपोली पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पिस्तूल, जिवंत काडतुसे, चाकू, वाहन आणि मोबाईलसह तब्बल 6,06,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नागपूरच्या पाचपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिचरा मार्केट परिसरात वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली होती। फिर्यादी आणि आरोपी यांच्यात शाब्दिक वाद झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर हल्ला केला। यावेळी आरोपींनी पिस्तुलातून गोळी झाडली। सुदैवाने ही गोळी फिर्यादीला न लागता जमिनीवर लागल्याने मोठी दुर्घटना टळली। या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते। या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुप्त माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली। आरोपींकडूनच गुन्ह्यात वापरलेले सिल्वर रंगाचे मॅगझिन असलेले लोखंडी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, लोखंडी चाकू, घटनेत वापरलेले वाहन आणि 4 मोबाईल असा एकूण 6,06,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावली पोलिसांच्या पथकाने केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। अवघ्या 24 तासात गोळीबार प्रकरणाचा उलगडा करत पाचपावली पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। या कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे।